तर इथे आपल्याकडे हा एक आयत आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की ए बीची लांबी 1 आहे. ते तिथे आकृतीत दाखवलेलं आहे. ए बी बरोबर 1 आहे. आणि पुढे ते म्हणतात की बी आणि बी डी हे कोन ए बी सीचे त्रिभाजन करतात. म्हणजे बी ई आणि बी डी या रेषा कोन ए बी सीचे त्रिभाजन करतात. त्रिभाजन करणे म्हणजे त्याचे 3 समान कोन करणे. याचाच अर्थ असा की हा कोन, हा दुसरा कोन आणि हा तिसरा कोन हे तिन्ही एकमेकांएवढे आहेत. आणि आपल्याला काय शोधायचं आहे तर त्रिकोण बी ई डीची परिमिती किती आहे. म्हणजे हा या आयताच्या बरोबर मधोमध असलेला त्रिकोण आहे. सुरुवातीला हा प्रश्न थोडा कठीण वाटू शकतो, कारण तुम्ही विचार कराल की या आयताची रुंदी किती आहे, मी याची सुरुवात तरी कशी करू. त्यांनी इथे आपल्याला फक्त एकच बाजू दिलेली आहे, पण त्यांनी खरोखर आपल्याला भरपूर माहिती दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हा एक आयत आहे, यात 4 बाजू आहेत आणि 4 कोन आहेत. बाजू एकमेकांना समांतर आहेत आणि सगळे कोन 90 अंशाचे आहेत. हा नक्कीच एक आयत आहे, हे समजण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट आपल्याला नक्की माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. त्यामुळे जर ही बाजू 1 असेल तर ही पलीकडची बाजूसुद्धा 1 असेल. दुसरी गोष्ट जी आपल्याला माहिती आहे ती म्हणजे या कोनाचे त्रिभाजन झालेले आहे. आता आपल्याला या कोनाचे माप माहिती आहे. तो एक काटकोन होता, तो 90 अंशाचा कोन होता. त्यामुळे जर तो 3 समान भागात विभागला गेला असेल तर त्यावरून आपल्याला समजतं की हा कोन 30 अंशाचा आहे, हा दुसरा कोन 30 अंशाचा आहे आणि हा तिसरा कोनसुद्धा 30 अंशाचा आहे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की इथे आपल्याला काही 30, 60, 90चे त्रिकोण मिळत आहेत, नाही का. 30 हा आहे, हा 90 आहे आणि त्यामुळे हा दुसरा कोन 60 अंशाचा असला पाहिजे. इथे या त्रिकोणात तुमच्याकडे 30 आहे, 90 आहे आणि त्यामुळे हा 60 अंशाचा असलाच पाहिजे. त्यांची बेरीज 180 झाली पाहिजे, नाही का. आणि तुम्ही या मधल्या त्रिकोणाची मापेसुद्धा काढू शकता, जरी तो काटकोन त्रिकोण नसला तरी. पण आपल्याला 30, 60, 90च्या त्रिकोणांबद्दल जे काही माहिती आहे त्यावरून जर आपल्याला त्यांची एक जरी बाजू असली तरी आपण बाकीच्या बाजू सहज काढू शकतो, हे माहिती आहे. उदाहरणार्थ इथे आपल्याकडे सर्वात लहान बाजू आहे, आपल्याकडे 30 अंश कोनासमोरील बाजू आहे. आता जर 30 अंशासमोरील बाजू 1 असेल तर 60 अंशासमोरील बाजू त्याच्या वर्गमुळात 3 पट असते. म्हणजेच इथली ही लांबी वर्गमुळात 3 असणार आहे. आणि हे खूपच उपयुक्त आहे, कारण आता आपण या आयताच्या संपूर्ण पायाची लांबी शोधून काढली आहे. आणि यासाठी आपण फक्त 30, 60, 90 अंशाच्या त्रिकोणांच्या ज्ञानाचा वापर केला. मी हे कसं काढलं हे जर तुम्हाला थोडं नवीन वाटत असेल तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्याची विनंती करेल. आपल्याला माहिती आहे की 30, 60, 90च्या त्रिकोणामध्ये त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर एकाच वर्गमुळात 3/2 असे असते. म्हणून जर ही 1 असेल, ही 30 अंशासमोरील बाजू आहे, तर ही त्याच्या वर्गमुळात 3 पट असणार आहे आणि इथला कर्ण त्याच्यात 2 पट असणार आहे. म्हणजेच ही लांबी इथल्या या बाजूच्या 2 पट असणार. म्हणून 2 गुणिले 1 म्हणजे फक्त 2. पाहूया आपण असंच काहीसं इथल्या या बाजूसाठी करू शकतो का. इथे 1 ही 30 अंश कोनासमोरील बाजू नाही आहे, इथे 1 ही 60 अंश कोनासमोरील बाजू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जर आपण या बाजूला वर्गमुळात 3 ने गुणलं तर आपल्याला इथली ही बाजू मिळायला हवी. ही 60 आहे, लक्षात ठेवा, ही 1 ही 60 अंशासमोरील बाजू आहे. त्यामुळे ही या बाजूच्या 1/वर्गमुळात 3 पट असली पाहिजे. मी हे लिहून घेतो, 1/वर्गमुळात 3 असं लिहून घेतो. आणि हे मला कसं मिळालं त्यामागचं कारण म्हणजे ही बाजू काहीही असली तर जर मी तिला वर्गमुळात 3 ने गुणलं तर मला इथली ही बाजू मिळाली पाहिजे. मला 60 अंशासमोरील बाजू मिळाली पाहिजे. 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू, किंवा जर मी 60 अंशासमोरील बाजू घेतली आणि तिला वर्गमुळात 3 ने भागलं तर मला सर्वात लहान बाजू म्हणजेच 30 अंशासमोरील बाजू मिळाली पाहिजे. म्हणून जर मी 60 अंशासमोरील बाजूपासून सुरुवात केली, तिला वर्गमुळात 3 ने भागलं तर मला ती बाजू मिळते. आणि मग कर्ण हा नेहमी 30 अंशाच्या कोनासमोरील बाजूच्या दुप्पट असणार आहे. तर ही 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू आहे, कर्ण नेहमी तिच्या दुप्पट असतो. तर ही 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू, कर्ण तिच्या दुप्पट, तो 2/वर्गमुळात 3 असणार आहे. म्हणजे आपलं काम छान चाललं आहे. आपल्याला इथल्या या मधल्या त्रिकोणाची परिमिती काढायची आहे. आपण आधीच शोधून काढले की एक लांबी 2 आहे, दुसरी लांबी 2/वर्गमुळात 3 आहे. आणि आता आपल्याला फक्त एवढंच शोधायचं आहे की ईडी म्हणजे काय. आणि ते आपण करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की एडी हे बी सी इतकंच असणार आहे. आपल्याला माहिती आहे की ही संपूर्ण लांबी, कारण हा एक आयत आहे, वर्गमुळात 3 आहे. जर ती संपूर्ण लांबी वर्गमुळात 3 असेल, जर ही ए लांबी 1/वर्गमुळात 3 असेल, तर इथली ही लांबी ईडी ही वर्गमुळात 3 वजा 1/वर्गमुळात 3 असणार आहे. ती लांबी वजा इथली ती लांबी. आणि परिमिती कशी काढायची हे अगदी सोपं आहे.
आपल्याला फक्त या सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि त्यांना सोपं रूप द्यायचं आहे. म्हणून ते असणार आहे, मला हे लिहू द्या, त्रिकोण बी ई डीची परिमिती बरोबर, परिमितीसाठी आपण असं लिहिलं, परिमिती त्रिकोण बी ई डी बरोबर 2/वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 वजा 1/वर्गमुळात 3 अधिक 2. आणि आता फक्त ही वर्गमुळे सोपी करायची आहेत. तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन याची काहीतरी दशांश किंमत काढू शकता. पाहूया, जर आपल्याकडे 2/वर्गमुळात 3 वजा 1/वर्गमुळात 3 असेल तर आपल्याला 1/वर्गमुळात 3 मिळेल, नाही का? 2/वर्गमुळात 3 वजा 1/वर्गमुळात 3 म्हणजे 1/वर्गमुळात 3. आणि मग तुमच्याकडे वर्गमुळात 3 अधिक 2 आहे. आणि पाहूया, मी याचे परिमेयकरण करू शकतो का? जर मी अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 3ने गुणले तर मला वर्गमुळात 3/3 अधिक वर्गमुळात 3 मिळेल, जे मी अधिक 3/3/3 असेही लिहू शकतो, बरोबर? मी फक्त याला 3/3ने गुणले अधिक 2. आणि म्हणून यावरून आपल्याला मिळतं, आता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे बरं का. तर 1/3 अधिक 3/3 आणि या संपूर्ण छेदात 3, यावरून आपल्याला मिळतं 4/3/3 अधिक 2 किंवा तुम्ही 2 अधिक घेऊन लिहू शकता. काही लोकांना अपरिमेय भागाच्या आधी परिमेय भाग लिहायला आवडतं. पण आपलं काम झालेलं आहे, आपण परिमिती शोधून काढली. आपण या मधल्या त्रिकोण बी ई डीची परिमिती शोधून काढली आहे तिथेच.